नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे झटपट लवकरात लवकर होणार असा पुलाव राईस. सो चला गाईज, मी दाखवते तुम्हाला मी कसं बनवणार आहे. एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून घेतला आहे आणि तेल छान गरम करून झाल्यावरती कांदा त्यात सोनेरी होईपर्यंत तळून घेणार आहे. त्यानंतर मी त्यामध्ये टाकणार आहे 2 मिरच्या, थोडासा हलकासा फ्लेवर येण्यासाठी, आणि तसंच एक बारीक चिरलेला टोमॅटो तुमच्या चॉईसवर आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकला तरी चालेल. कांदा आणि टोमॅटो असं छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. बघा, छान असं रंग पण लाल, तेल पण सुटलं आहे त्याला. नंतर मी त्यामध्ये टाकला आहे बारीक चिरलेला बटाटा टाकला आहे. त्यानंतर एक शिमला मिरची टाकली आहे. थोडासा फ्लॉवरचा तुकडाही होता माझ्या घरी, त्यामुळे मी तुकडाही टाकला आहे. भाज्या तुम्ही तुमच्या मर्जीने घेऊ शकता. काही लोक फरसबी टाकतात, वाटाणा टाकतात, पण माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी टाकलं नाही. ज्या घरी भाज्या होत्या त्यानेच म्हटलं एक झटपट बनवून घ्यावं. थोडंसं मीठ टाकले आणि 2 मिनटं आपण छानपैकी परतून घ्यायचं आहे. तसंच आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे त्याच्यामध्ये, जेणेकरून आपल्या भाताला एक चांगली टेस्ट येईल. त्यानंतर एक मसाले टाकायचे. हळद, तिखट, मीठ टाकून झालं आहे. मालवणी मसाला आणि एक पुलाव मसाला टाकून घेतला आहे मी, बघू शकता तुम्ही. आणि हा डायरेक्ट भात मी कुकरलाच करणार आहे, कारण माझ्याकडे वेळ नाही आहे तेवढा. कुकरला केला तर हार्डली 3 शिट्ट्यांमध्ये होऊन जातो, आणि टोपामध्ये करत असाल तर 10 ते 15 मिनटं तुम्हाला मंद आचेवरती ठेवावं लागणार आहे. माझ्याकडे दही होतं त्यामुळे मी चांगले 2 चमचे दही टाकले, जेणेकरून थोडीशी ग्रेव्ही मिळून येईल यासाठी. असं छान मिक्स करून घेतलं आहे मी. भाज्या 2 मिनटं वाफवायला ठेवल्यात. त्याच्यानंतर मी बासमती तांदूळ 10 ते 12 मिनटं भिजवून ठेवला होता. तांदूळ भिजवून ठेवला तर छान भात मोकळा होतो आणि लांब देखील होतो. त्यामुळे मी तो भिजवून घेऊन टाकला आहे आता स्वच्छ धुवून, आणि आपण एक 2 ते 3 मिनटं छान परतून घेऊया. आणि समप्रमाणात पाणी ठेवायचं आहे, म्हणजे थोडंसं 1 इंच वरती त्याच्या ठेवायचं आहे, तसं अंदाजाने. आणि नेहमीच्या भाताला ठेवतो तेवढा नाही ठेवायचं आहे, थोडंसं कमी ठेवायचं आहे, जेणेकरून थोडा भात सुटसुटीत होईल तुमचा. आणि 1 चमचा तूप टाकायचं. 1 चमचा तूप टाकल्याने त्याने छान स्वाद येतो त्याला. आणि अशा प्रकारे गाईज आपला भात रेडी झालेला आहे. 2 ते 3 मिनटामध्ये होईल असा फडफडीत मसाले भात, पुलाव भात, तुम्ही काहीही म्हणू शकता त्याला. लोणचं आणि पापड असं कॉम्बिनेशन असेल तर वाह, खूप छानच. असं गरमागरम वाफरता भात, लोणचं, पापड किंवा कोशिंबीर यासोबत तुम्ही खाऊ शकता. सो गाईज, तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय गाईज, भेटूयात आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. नमस्कार गाईज, बाय बाय.